नमस्कार आहे मित्रांनो। तर आपण या व्हिडिओमध्ये एका बिनडोक बेअक्कल निर्लज्ज सदासुखी अशा बाईच्या कमेंटला रिप्लाय देऊया। का गए भदाडे, काय बिघडवलंय ग तुझं? मी नासकी रान डुकरीन, लांबक्या तोंडाची, फारोळ्या दाताची, हिरव्यागार जाबड्याची म्हैस कुठली रान डुकरीन, बावळट विवळट आहेस का तू? बेअक्कल मूर्ख। का ग तुझं काय बिघडवलंय? मी माझं कसं आहे माहीत आहे का? कोण्या लेडीजला का ग, हो ग, ये ग असले शब्द कधी वापरत नाही मी। ताईशिवाय बोलत नाही कोणतीही महिला, माझ्यापेक्षा छोटी मुलगी असो किंवा मोठी असो, एक लेडीज दिसली की तिला आपण ताईशिवाय बोलत नाही। आणि आपले संस्कार असे नाही की कोणा लेडीजला घाण बोलावं, पण हे अशा असतात की काहीतरी। तुला नवऱ्या फिवरा काही दाब फिब देतो का नाही? का बिगर नवऱ्याचीच आहेस तू? 40-50 वर्षाची टोमणी, तुला काय वाटते 16 बरस की बाली उमर की 18 साल की बाली उमर की आहेस का तू? तुझे केस पांढरे जे व्हायलेत ना ते बहुतेक उन्हानं झालेत बेअक्कल, नाहीतर शॅम्पूच्या साईड इफेक्टने, कोणा तर शॅम्पूचा साईड इफेक्ट झाला असेल त्यामुळं पांढरे झाले असतील। मूर्ख, जरा विचार करून कमेंट करत जा की। अवदस आहेस का ग तू? 6 वेळेस झाला तुझं, 6 वेळेस मी इग्नोर मारले, कमेंट रिमूव्ह करतोय मी, तरी तुला अक्कल काही येतच नाही। कसं असतंय माहीत आहे का मित्रांनो? आपण जर एखाद्या कुत्रा तो आपल्याला चावाय येतोयच आणि त्याला हाड बी नाही म्हटलं आणि एखादा दगड बी नाही घातला ते चावणारच, मग त्यामुळं हाडहूड करावंच लागतो एखाद्या वेळेस। आपण तो भुंकतोय आणि जाऊया आपल्या आपल्या मार्गाने म्हणून जमत पण नाही। थोबाड बघ हे तुझे, डोळे बघ डोळे, तुझं ते तोंडण तुझं ते अवतारण बघून घिन येते घिन। काय पण कमेंट करायला लागली, निर्लज्ज प्युअर बावळट आहेस बघ तू, प्युअर बावळट। तुझे मला काही म्हणते ना, तुझे काही माझ्यासाठी कमेंट ते ना, ते तुझ्याच घरात व्हावं। तू ते तुझे काय करायचं म्हणते ते तुझ्या मुलांसोबत कर, किंवा तुझ्या बाप भाऊ असतील की त्यांना ते दे, म्हणजे मला जे द्यायचं म्हणत होते ते। भदीर डोक्याची आहेस का तू? अनपडच असणार तू, अनपड। हे तू कोणाकडनं तर लिहून घेत असशील, वाचून पण तेच दाखवत असतील तुला, तसं आहे तुझं। मूर्ख कुठले, जाऊ दे म्हणतोय तरी रोज तेच चालू आहे। भदीर डोक्याची अर्धी म्हातारी झालीस की असले कसले आता असले चाळे करतेस म्हटल्यानंतर जवानी तर कसं केले असशील तू? भदीर, मूर्ख, निर्लज्जबाई, माकडीन घुबडीन, सडलेल्या तोंडाची, नासक्या तोंडाची, लांबक्या तोंडाची, चुचुंदरी, उंदरी चिचुंदरी, घुबड तोंडी, भदीर। परत जर काही कमेंट केली ना, काचच तुझ्या डोळ्यात टाकेल मी, डोळाच फोडून टाकेल। अवदसा कुठली, विचार करून। अगं मी कधी कोणाला बोलतोय काय? माझं चॅनल कसलं, मी कॉमेडीचा माणूस, आणि तिथं येऊन असल्या कमेंट टाकते काय तू? घाण भदीर। पुढच्या व्हिडिओत नावच घेऊन व्हिडिओ बनवेल, सुसाईड करून घेशील माझ्या हातात, मग तू डायरेक्ट मरून जाशील, एखाद्या झाडाला लटकशील। अवदसा कुठली, जरा रानात फिनात कामाला जात जा, म्हणजे तुला असले धंदे सुचणार नाही, डोक्यात येणार नाहीत असं घाण कमेंट करायला, एखाद्याला बोलायला, मग तुझ्या डोक्यात येणार नाही तसे विचार। जरा कामाला जात जा की बाहेर। आमच्या बाया बघ, लेकरं लहान असतात तरी पण कामाला जातात, आणि तुझ्यासारखं मग उचापती करायला जरा येत नाही डोक्यात।
मला तर वाटतंय तुला आई वडील भाऊ बहीण कोणच नाहीत काय की बघ. नवरा तर असला तरी पण ते तुझ्या अशा वागणुकीमुळं सोडून पण गेला असेल, म्हणून तुझं असले धंदे कराय सुचतात तुला. तुम्हाला वाटेल मित्रांनो असले म्हणजे त्यांना काय मला ऑफर दिली की काय, तसं काय नाही. तिनं कमेंटच अशा भरपूर घाण केल्यात. माझं संस्कार चांगले हो आपले, त्यामुळं आपण घाण नाही बोलू शकत, त्यामुळं कंट्रोल करतोय. जाऊ द्या असं सारखं विचार करून जाऊ दिलंय म्हणून ती इथपर्यंत आली आहे. समजला काय? समझदार को इशारा काफी है, नेताजी मेरा नाम ही काफी है. बावळट कुठले डुकरीन घुबड तोंडी. परत माझ्या नादाला लागू नको बाई, माझं डोकं हलवू नको. घरापासून लांब येऊन व्हिडिओ बनवतोय मी, कारण घरात आमच्या माणसांसमोर असं मी बनवू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण आमचे संस्कार तसले. रानडुकरीन जा आता दुसऱ्याच्या उकरड्यात लोळ गटारीमध्ये, तिकडं माझ्याकडे येऊ नको. माझ्याकडे आली की मग पुढचा व्हिडिओ तर मग बेकार असणार, मग माझं तोंड पण खराब होऊन जाईल. कुत्री कुठली. मित्रांनो मला सांगा मित्रांनो, मी कधी कोणाच्या भांडणात तडणात कुठं असतोय, कुठं घाण कमेंट करतोय? माझं कसलं चॅनल कॉमेडीचं तेच करत बसतो का नाही मी कधी पण? आणि ही एक बाई आहे माझ्या मागच लागली आहे, काय पण घाण कमेंट करते, मला शिव्या देते. आणि झालं आता व्हिडिओ बनवला आहे, आता मी बंद करणार तिचा विषय. आणि तिनं परत जर अशा कमेंट टाकल्या पुढच्या वेळेस तिचं नाव घेऊन असल्या शिव्या देणार, माझं ते चॅनल उडालं तर उडालं, मला काही त्याचं घेणं देणं एवढं डोक्याला टेन्शन घेणार आहे. मी डबल अजून करून टाकेल, पण तिला असल्या घाण शिव्या देईल की ती मरूनच जाईल माझ्या हातात. चला बाय मित्रांनो, कामावर जायचंय.